नमस्कार, मी डॉक्टर अंकिता। सोन्याचा भाव आता खूप गगनाला भिडला आहे। आयुर्वेदामध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे। तर आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की जसं पद्मपत्र म्हणजेच कमळाच्या पानावर जसं पाणी टिकून राहत नाही, तसेच सुवर्ण भक्षकाच्या अंगाला विष चिकटून राहत नाही। म्हणजे आजकाल तुम्ही बघत आहात की बरेच सारे फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, त्याच्यावर केमिकल्स फवारले जातात, बरेचसे पेस्टिसाइड्स आहेत, आपल्या वातावरणामध्ये पण खूप सारं पोल्युशन आहे। तर अनायसे आपल्या पोटामध्ये केमिकल्स तर जातच असतात। तर जी लोक नियमितपणे सुवर्ण भक्षण करतात तर त्यांच्या अंगाला हे विष टिकून राहत नाही, असं आयुर्वेद ग्रंथामध्ये सांगितलं आहे। तर ह्याचे बरेचसे योग आलेले आहेत, जसे सुवर्ण भस्म। ते सुवर्ण भस्म आपण लहान मुलांना सुवर्णप्राशन मध्ये वापरतो। तर ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत। लहान मुलांना तुम्ही दर पुष्य नक्षत्राच्या दिवशी हे डोस सुवर्णप्राशनचे दिले जातात। तर प्रत्येक आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये हे उपलब्ध असतात। तर ह्याच्यामुळे काय होतं की इम्युनिटी वाढते, लहान बाळाची ग्रास्पिंग पॉवर वाढते, मेमरी वाढते। अजून वातावरणाच्या बदलामुळे जे होणारे आजार असतात ते होत नाही, तुमचं बाळाची बुद्धी ही तल्लख होते। तर अजून बरेचसे योग आहेत। तर सुवर्ण सिद्ध जल हे सुद्धा सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये। तर सुवर्ण सिद्ध जल हे नॉर्मल पीपल, प्रेग्नेंट वुमेन किंवा छोटे बाळांना सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर सुवर्ण सिद्ध जल बनवण्याची पद्धत अशी आहे की तुम्हाला 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि 24 कॅरेट सोनं घ्यायचं आहे। तर सोनं हे तुम्ही गॅस किंवा कशावरही अग्नीवर गरम लाल करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये विझवायचं आहे। असं तुम्हाला 7 वेळा करायचं आहे। तर हे 1 लिटर पाणी तुम्ही दिवसभरातून पिऊ शकता। हे तुम्हाला महिन्यातून एकदा करायचं आहे किंवा आठवड्यातून एकदा करायचं। तर दुसरी पद्धत अशी आहे की 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 24 कॅरेट सोनं टाकायचं आहे आणि ते 1 ग्लास उरेपर्यंत उकळवायचं आहे आणि ते तुम्ही प्यायचं आहे। असं तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा करायचं आहे। असे केल्याने तुमची बॉडी ही डिटॉक्स होणार आणि जे केमिकल्स आहेत किंवा अनायसे आपल्या पोटातून बरेच सारे केमिकल्स जात आहेत तर ते टिकून राहतात। हे सोन्याचे औषधी गुण सुद्धा आहेत। तर अशाच माहितीसाठी आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।